एकदा सर्व क्रीडा रसिकांचं या ठिकाणी मनपूर्वक असं स्वागत करतो। पीसीसी प्रवरानगर परवेज पठाण सिद्दीक बेग यांच्या मालकीचा असणारा हा संघ, तर दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहताय श्री साई सह्याद्री विभव मते आणि वैभव दादा मते यांच्या मालकीचा असणारा संघ। ह्या दोन टीम्स मध्ये इथे मात्र तुम्हाला ही मॅच जी पाहायला मिळणार आहे। श्री साई सह्याद्री टीमनं टॉस जिंकला, टॉस जिंकत आपण पाहतोय बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय, तर आघाडीचे दोन फलंदाज स्ट्राइक एंडवरती शिरूर तालुक्यातील जातेगावचा सितारा निलेश इंगवले तयार आहे। पहिला बॉल गुड लेंथ वरनं आपण पाहतोय भन्नाट वेगानं निघून गेलाय। बॉलनं पिचिंग झाल्यानंतर थोडीशी हरकत करताना तुम्हाला पाहायला मिळेल आणि खरं तर सिमेंट विकेटवरती अशा पद्धतीचं चित्र तुम्हाला फार कमी वेळा पाहायला मिळतं। तुमच्याकडे नॅचरल स्विंग कशा पद्धतीचं आहे यावरती तुम्हाला जास्त प्रमाणात इथे भर द्यावा लागेल। बॉलिंग मार्कवरती तुम्ही पाहताय प्रथमेश हो पुढा एकदा डॉट निलेश इंगवले। आपण पाहतोय शिरूर तालुक्यातून जातेगाव ह्या गावापासून क्रिकेटला केलेली सुरुवात, त्यानंतर आपण पाहतोय शिरूर तालुका नव्हे पुणे जिल्हा नव्हे तर उभ्या महाराष्ट्रामध्ये अगदी ह्या खेळाडूंना आपल्या नावाचं एक वेगळं वलय निर्माण केले आणि तुम्ही पाहताय प्रीमियर लीग फॉर्मॅटमध्ये आयकॉन आयडॉल म्हणून प्रचंड मागणी असणारा हा खेळाडू आत्तापर्यंत पहा या स्पर्धेमध्ये ह्या टुर्नामेंटमध्ये एक चांगली खेळी तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल। पण इथे लागोपाठचा तिसरा डॉट चेंडू प्रथमेशचं कौतुक करावं लागेल। पहा गुड लेंथवरनं वारंवार तुम्ही पहा त्या ठिकाणी चेंडू पिचिंग केले जात आहेत, त्यानंतर पिचिंग झाल्यानंतर थोडीशी हरकत करताना थोडंसं वळण घेताना देखील चेंडू तुम्हाला पाहायला मिळाले। निलेश इंगवलेसाठी इथे मात्र प्रश्नचिन्ह निर्माण केले। 3 बॉल इथे डॉट आहेत। हो चौथा बॉल डॉट, जबरदस्त कामगिरी प्रथमेशचं इथे काम कौतुक करावं लागेल। समोरच्या बाजूला इतका ताकदवान आयकॉन समोर उभा असताना याबरोबर जी काही गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आहे ना, विकेट टेकर गोलंदाज म्हणून आपण पाहतोय समोर येणार का हे देखील प्रश्नचिन्ह आहे, कारण बॅट्समन वरती पूर्णपणे दबाव हा प्रथमेशने इथे निर्माण केला। निलेश इंगवलेला इथे लागोपाठचे 4 चेंडू इथे डॉट आलेत। ओ सरळ बॅटनं ड्राईव्ह केलाय, जबरदस्त स्ट्रोक आणि त्या ठिकाणी मात्र फिल्डर लॉंग ऑफ मध्ये उभा असेल। धावफलक एका धावेने पुढे जाणार आहे। स्कोर कार्ड मध्ये आपण पाहतो या ठिकाणी सुरुवात होताना पीसीसी प्रवरानगर ह्या टीमच्या स्कोर कार्ड मध्ये 1 धाव ही धावफलकामध्ये आहे। खूप सुंदर गोलंदाजी प्रथमेश तुम्ही मैदानावरती पाहताय। पहिल्याच षटकामध्ये खूप जबरदस्त कामगिरी, अगदी 4 चेंडू डॉट आले, त्यानंतर 5व्या चेंडूवरती सिंगल पाहायला मिळाली, स्ट्राइक रोटेट झाली आणि त्यानंतर आसिफ इथे तुम्हाला स्ट्राइक एंड वरती पाहायला मिळणार आहे। हो बॅटची एज लागली, बॅकफुट पॉइंट मध्ये चेंडू जाणार आहेच। क्षेत्ररक्षक देखील त्या ठिकाणी तैनात डिरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न देखील होता, तो देखील इथे फसलाय आणि याबरोबर दुसरी धाव मैदानाच्या आतमध्ये अगदी स्कोर कार्ड वरती तुम्हाला पाहायला मिळेल। 2 धावा, पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये संपते। पीसीसी प्रवरानगर प्रथमतः बॅटिंग करत असताना विदाउट लॉस 2 धावा। शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली, 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली। श्री सचिन शिंदे पाटील व श्री पप्पू शेठ गाडे पाटील रहीमपूर यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली। थँक्यू। एक पारितोषिक येते मेजर पंकज पोखरकर संगमनेर यांच्या वतीने आमच्या 3ही समालोचकांसाठी प्रत्येकी 101 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे। मेजर पंकज पोखरकर साहेबांचं मनापासून धन्यवाद। थँक्यू। पुढे एकदा जाऊया मॅच कडे। पहिलं षटक पहिली ओव्हर तुम्ही पाहिली, प्रथमेश राठोड तुम्ही पहिल्या षटकामध्ये पाहिलेत। खूप खरं तर ॲग्रेसिव्ह बॉलिंग, खूप आपण पाहिले बॉलिंगमध्ये अगदी व्हेरिएशन तुम्हाला पाहायला मिळालं। बॉलिंगमध्ये खूप चांगल्या पद्धतीचं पोअर टेक्निक होतं आणि फक्त 2 धावांचं षटक पॉवर प्लेमध्ये इथे तुम्हाला पाहायला मिळालं। तर षटक क्रमांक 2 राहुल शिंदेच्या हातामध्ये बॉल आणि स्ट्राइक एंडवरती खेळण्यासाठी बॅट्समन तयार असेल। याबरोबर परफेक्ट पिडल ऑफ द बॅट, डीप काऊ कॉर्नरच्या डोक्यावरनं बॉल पोहोचणार आहे, बाउंड्री लाईन पार, धावा मिळणार आहेत 6। हा असेल नामदार षटकाचा षटकार। चरण फटका असा ध्वजार, हा गेला बुलंदी षटकार। श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स आणि बिल्डर लोणी शहरचे प्रोप्रायटर श्री राहुल शेठ घोगरे पाटील व श्री महेश भाऊ लोखंडे यांचा दणदणीत थँक्यू षटकार। आसिफच्या रेडार मध्ये आलेला हा बॉल तुम्ही पाहिलाय, षटकार ठोकलाय। पुढे एकदा अक्रॉस द बॅट डीप गाव कॉर्नर मध्ये, तिथे फिल्डर कोण जाईन असेल, 1 बाउन्स, पुढे एकदा बॉल बाउंड्री लाईन पार, धावा मिळतील 4 चौकार।
सीमारेषा भेदून गेला आरपार, सनसनीत चौकार. श्री JD बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिगे पाटील यांचा सनसनीत चौकार. थँक्यू. 2 चेंडूंवरती इथे 10 धावा वसूल केल्या. हे क्रिकेट आहे. कोणत्याही क्षणी इथे मात्र पलटवार करण्याची ताकद इथे कोणत्याही प्लेअरमध्ये आहे, कोणत्याही फलंदाजामध्ये आहे, कोणत्याही गोलंदाजामध्ये आहे. आणि हे चित्र तुम्ही मैदानावरती पाहिले आणि याबरोबर डॉट बॉल येतोय. पहिल्या षटकामध्ये 4 बॉल लागोपाठचे डॉट आले. त्यानंतर शेवटच्या 2 बॉलवरती 2 सिंगल्स तुम्ही पाहिल्या. दुसऱ्या षटकाला जशी सुरुवात झाली, पहिल्या 2 बॉलवरती 2 मॅक्झिमम स्ट्रोक तुम्हाला पाहायला मिळाले. पण त्यानंतर इथे मात्र राहुल शिंदेने कमबॅक केले. डॉट बॉल येतोय. अक्रॉस द बॅट पुन्हा एकदा मिड विकेट लॉंग लेग मध्ये बॉल पोहोचणार आहे. 1 बाउन्स बॉल, नामदार षटकाचा दमदार हिट, 4 धावा, चौकार. सीमारेषा भेदून गेला आरपार, सनसनीत चौकार. श्री JD बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिगे पाटील यांचा सनसनीत चौकार. आसिफ आपण पाहिला आखूड टप्प्याचा बॉल होता, त्याला पूर्णपणे पूल करण्यामध्ये यशस्वी झाला. धावफलक पुढे पोहोचले. 16 धावा धावफलकामध्ये आल्यात. रिव्हर्स करण्याचा प्रयत्न इथे पुन्हा एकदा फसला गेलाय. आणि तुम्ही पहा तंत्रशुद्धता तुम्हाला आता बॉलिंगमध्ये देखील जाणवते. अलीकडच्या काळामध्ये तुम्ही पहा क्रिकेट खूप ॲग्रेसिव्ह झाले, क्रिकेटमध्ये खूप बदल झालेत. आणि पहा क्रिकेटमध्ये टेक्नॉलॉजी आली, त्यामुळे तुम्ही पहा ग्रामीण भागाचं क्रिकेट देखील एका वेगळ्या उंचीवरती गेले, वेगळ्या लेवलवरती गेले. तसं कारण देखील तितकंच महत्त्वपूर्ण आहे. अतिशय जबरदस्त स्ट्रोक तिथे क्षेत्ररक्षक आहे आणि याबरोबर विकेट किपर कडनं पहा छोटीशी चूक होतीये. आणि याबरोबर आपण पाहतोय धाव देखील मैदानाच्या आतमध्ये मिळणार नाही. धावफलक इथे आपण पाहतोय 2 ओव्हरचा इथे मात्र गेम संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर PCC प्रभारनगर प्रथम तर बॅटिंग करत असताना विदाऊट लॉस 16 धावा. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. श्री सचिन शिंदे पाटील व श्री पप्पू शेठ गाडे पाटील रहीमपूर यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. थँक्यू. 2 ओव्हर्सचा गेम तुम्ही पाहिलं, 2 ओव्हर्सचं क्रिकेट तुम्ही पाहिलं. पहिल्या षटकामध्ये इथे बॉलर हवे होताना पाहायला मिळाले. दुसऱ्या षटकामध्ये बॅटिंग करणारे बॅट्समन हवे होताना तुम्हाला पाहायला मिळाले. तर यानंतर अजूनही 4 ओव्हर्सचा गेम इथे मात्र बाकी आहे. आपण क्रिकेटबद्दल चर्चा करत होतो. क्रिकेटला आज ग्लॅमर आले, क्रिकेटला आज खूप चांगल्या पद्धतीनं मात्र ह्या ठिकाणी मात्र तर या ठिकाणी एक पारितोषिक येते हनुमंत दादा गव्हाणे आणि दादाभाई शेख यांच्या वतीनं. इथे आसिफ खदीपने जर अर्धशतक पूर्ण केलं तर प्रत्येकी 1111 रुपयांचं प्राइज. निलेश इंगवले बॅकनं फिजन स्ट्रोक पण सीमारेषा तोडलीये. 4 धावा, चौकार. सीमारेषा भेदून गेला आरपार, सनसनीत चौकार. श्री JD बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिगे पाटील यांचा सनसनीत चौकार. प्रथमेश राठोड षटक क्रमांक 3 मध्ये आलाय. पहिल्याच बॉलवरती निलेश इंगवले आयकॉन खेळाडूने इतर मात्र 4 धावा वसूल केल्यात. पुढे एकदा फुल ऑफ लेनचा बॉल, त्याला मात्र खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या रिडारमध्ये व्यवस्थित आला नाहीये. धावफलक एका धावेने मात्र पुढे जाणार आहे. छोटासा बदलाव स्कोरकार्डमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. 21 धावा धावफलकामध्ये आल्यात. पहा 21 धावा बनवत असताना आसिफ खदबला तुम्ही पाहताय 7 चेंडूंचा सामना केलाय, 15 बनवल्यात. निलेश इंगवलेला तुम्ही पाहताय 7 चेंडूंचा सामना केलाय, 6 बनवलाय. आणि पहा खरं तर जमेशी बाजू जर आपण पाहिली तर आघाडीचे दोन्ही फलंदाज हे मात्र मैदानावरती अगदी तळ ठोकून आहेत. हे मात्र महत्त्वपूर्ण गोष्ट आहे, कारण 6 षटकं आहेत. एक चांगला स्टार्ट मिळून देणं, सुरुवातीच्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये विकेट टिकून ठेवणं, ह्या सर्व गोष्टी आणि ह्या सर्व गेम प्लॅनचा एक भाग आहे. आणि त्यानुसार गेम करणं हे देखील गरजेचं असेल. डीप मिड विकेटला उंची तर खूप आहे, लांबी किती भेटणार? क्षेत्ररक्षक चेंडू खाली, व्हॉट अ कॅच, ब्रिलियंट कॅच, फर्स्ट विकेट डाऊन. आसिफ खताब मात्र पवेलियनच्या दिशेला. त्या गाण्यावर मला नाचायचंय, लावा ते गाणं. संधी साधून थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. अशोक फुटवेअर लोणीचे प्रोप्रायटर श्री रोहित सिसोदिया यांची बळीची
टाळी टाळी हे आता कसं वाटतंय विकेट बद्दल आपण चर्चा केली आणि कुठंतरी मैदानात माशी शिंकली असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. पहिल्या क्रमांकाचा फलंदाज आसिफ बाद होतोय. जबरदस्त इनिंग आसिफच्या माध्यमातून इथे मात्र तुम्हाला पाहायला मिळते. आक्रमकता इथे तुम्हाला बॉलिंगमध्ये पुन्हा एकदा प्रथमेश राठोडच्या माध्यमातून जी पाहायला मिळाली. पहिल्या बॉलवरती आपण पाहिलं इथे मात्र एक बाउंड्री वसूल केली, त्यानंतर स्ट्राईक रोटेट झाली आणि तिसऱ्याच बॉलवरती इथे विकेट येताना देखील मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी मात्र तुम्हाला पाहायला मिळते. आणि पहा खरं तर क्रिकेटचा आनंद घेणारे प्रेक्षक देखील तुम्हाला या ठिकाणी मैदानावरती खूप पाहायला मिळत आहेत. यूट्यूबच्या माध्यमातून देखील खूप सारे प्रेक्षक ह्या स्पर्धेच्या माध्यमातून जोडले गेलेत. फुलटॉस बॉल हलक्या हाताने फक्त दिशा दिली आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरमधनं फिल्डर तिथे चेंडूला फील्ड करणार आहे. धावफलकामध्ये पुन्हा एकदा बदलाव जो होणार आहे. धावफलकामध्ये आपण पाहतोय षटक क्रमांक 3 इथे तुम्ही पाहताय. ओव्हर नंबर 3 सुरू असताना 22 धावा इथे मात्र धावफलकामध्ये आहेत. आणि दुसरा विषय तुम्ही पहा इथे निलेश शिंगवले खरं तर आयकॉन आहे. आतापर्यंत एक बाउंड्री त्याच्या बॅटमधून येताना तुम्हाला पाहायला मिळाली आणि अजूनपर्यंत खरं तर त्याच्या शैलीनुसार इथे मात्र छोटासा बदलाव 24 धावा धावफलकामध्ये आल्यात. छोटासा बदलाव 24 धावा धावफलकामध्ये आल्यात. 24 धावा आपण पाहतोय धावफलकामध्ये आल्यात. षटक क्रमांक 4 मैदानामध्ये मात्र जे सुरू आहे 3.1 नंतर अजूनपर्यंत धावसंख्या ज्या गतीनं पुढे जायला पाहिजे होती ती गती धावसंख्येला पाहायला मिळत नाहीये. कारण तुम्ही या अगोदरची मॅच देखील पाहिली. फर्स्ट इनिंगमध्ये खूप साऱ्या रन्स इथे मात्र ज्या पाहायला मिळाला. याबरोबर डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये बॉल जाणार आहे बाउंड्री लाईन पार. धावा मिळणार आहे 4. चौकार 4 रन. सीमारेषा भेदून गेला आरपार. सनसनीत चौकार. श्री JD बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिगे पाटील यांचा सनसनीत चौकार. अक्षयच्या बॅटमधून आलेला हा चौकार तुम्हाला ह्या ठिकाणी मात्र पाहायला मिळतोय. फुलॉथ लेनचा पुढे एकदा हा बॉल हलक्या हातानं फक्त शरीरापासून वेगळा केलाय आणि छोटंसं अपील देखील ह्या ठिकाणी मात्र तुम्हाला पाहायला मिळालं. याबरोबर एक सिंगल पुढे एकदा धावफलकाला आकार येणार आहे. स्कोर कार्डमध्ये पुढे एकदा छोटासा बदलाव फेरबदलाव जे होणार आहेत. आणि चौथं षटक इथे मात्र जे प्रगतीपथावरती आहे. यानंतर अजून 2 ओव्हर्सचा खेळ देखील मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. त्यामुळे खरं तर तिसऱ्या पंचांची मदत देखील आपण या ठिकाणी घेणार आहोत. आणि ही टेक्नॉलॉजी खरं तर आज क्रिकेटमध्ये आलेली आहे. क्रिकेट आज गावापुरतं मर्यादित राहिलेलं नाही. क्रिकेट आज शहरापुरतं मर्यादित नाही आहे. क्रिकेट आज तालुक्यापुरतं जिल्ह्यापुरतं नव्हे तर क्रिकेट आज जगभरामध्ये पोहोचलं आहे. आणि त्याचं कारण ही यूट्यूब आहे. आणि तुम्ही पाहताय 7S लाईव्हच्या माध्यमातून रवी शिंदे मेचर आणि त्यांची संपूर्ण टीम अतिशय उत्कृष्ट काम करताना अगदी ह्या टुर्नामेंटच्या पहिल्या दिवसापासून इथे मात्र तुम्हाला पाहायला मिळते. अगदी आज जर तुम्ही पाहिलं पुणे जिल्ह्यातून अंबेगाव तालुक्यातून अगदी भराडी नगरीचे असणारे सुपुत्र आणि एक लेजंड क्रिकेटर प्रकाश खिल्लारी हे देखील या ठिकाणी उपस्थित आहे. आपलं देखील स्वागत. आणि हे पहा स्क्रीनवरती तुम्ही या ठिकाणी पाहू शकता शॉट त्या ठिकाणी स्ट्रोक अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न इथे मात्र जो केला गेला त्यामुळे लेग बाईसच्या माध्यमातून इथे मात्र एक सिंगल इथे तुम्हाला पाहायला मिळणार आहे. 1 धाव येणार आहे. स्कोर कार्डमध्ये बदलाव 29 धावा ह्या धावफलकामध्ये PCC प्रवरानगर लोणी ह्या संघाच्या मात्र धावफलकामध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. बॉलिंग मार्कवरती पुन्हा एकदा संदेश तांबे, समोरच्या बाजूला आयकॉन निलेश इंगवले. अकुटप्याचा बॉल त्याला उडवलाय. तिथे मात्र फिल्डर चेंडूपर्यंत येण्याचा प्रयत्न करेल. कॅच आणि दुसरं जीवदान. 2 जीवदान इथे मैदानाच्या आतमध्ये. डेंजर एंडला देखील मैदानावरती आपण पाहतोय निलेश इंगवले. 2 धावा इथे मात्र पूर्ण होत आहेत.
निलेश इंगवले आपण पाहतोय. खरं तर मोठमोठे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करतायत, पण आपण पाहतोय आज खरं तर थोडेसे झुंजताना पाहायला मिळतात, थोडेसे एफर्ट्स देताना या ठिकाणी मात्र जे पाहायला मिळतात. आणि खरं तर ह्या सर्व गोष्टींची गरज आहे. ज्यावेळेस मोठमोठे स्ट्रोक खरं तुमच्या बॅटमधनं येत नाही आहेत आणि ह्या पोझिशनला खरं तर सिंगल डबल घेणं हे देखील मैदानावरती तितकंच गरजेचं आहे. काल देखील आपण ही परिस्थिती पाहिली होती. आणि त्यानंतर खरं तर हो, याबरोबर पहा फाईन एरियामध्ये हा बॉल खूप जाणार आहे. निलेश इंगवलेच्या बॅटमधून मिळणार आहे तिथे संघाला 4 धावा. चौकार. सीमा रेषा भेदून गेला आरपार. सनसनीत चौकार. श्री JD बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिगे पाटील यांचा सनसनीत चौकार. 4 रन्स 35 धावा 35 रन्स लॉस ऑफ 1 विकेट. संदेश तांबे ऑन मार्क. निलेश इंगवले स्ट्राईक एंड वरती. पुन्हा एकदा हो हो तिसरं जीवदान मी म्हणेल निलेश इंगवलेला आहे. आणि इतक्या मोठ्या प्रमाणात जर तुम्हाला एकाच मॅचमध्ये लाईफलाईन मिळत असतील तर कदाचित हा चर्चेचा विषय ठरू शकतो. रेकॉर्ड्स खूप आहेत आणि तुम्ही पाहताय कॅचेस ड्रॉप झाल्यानंतर असे कित्येक रेकॉर्ड्स तुम्हाला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील होताना पाहायला मिळतात. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. श्री सचिन शिंदे पाटील व श्री पप्पू शेठ गाडे पाटील रहीमपूर यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. 4 ओव्हर्स नंतर 35 धावा PCC प्रवरनगर ह्या संघाच्या स्कोर कार्डमध्ये. 3 कॅच निलेश इंगवलेच्या ड्रॉप झाल्यात. आणि त्यानंतर देखील आपण पाहतोय सुरुवातीला एक कॅच ड्रॉप झाला, त्यानंतर एक बाउंड्री आली, पुन्हा एकदा एक कॅच ड्रॉप झाली अगदी मिडॉनमध्ये, त्यानंतर देखील एक बाउंड्री निलेश इंगवलेच्या बॅटमधनं येताना तुम्हाला पाहायला मिळाली. आणि आता पुन्हा एकदा विकेट किपरकडनं एक कॅच ड्रॉप होताना तुम्हाला पाहायला मिळाली. आणि पाहूया 3 लाईफलाईन मिळाल्यानंतर निलेश इंगवलेची इडिंग मात्र आपल्या संघाला किती उंचीवरती घेऊन जाणार हे देखील आपण पाहणार आहोत. भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये 2014 मध्ये ईडन गार्डन्स ह्यामध्ये एक सामना झाला होता. त्या ठिकाणी जर आपण पाहिलं परेराने रोहित शर्माला त्या ठिकाणी मात्र जीवदान दिलं होतं. परेराने रोहित शर्माचा कॅच सोडला आणि त्यानंतर वन डे क्रिकेटची सर्वोच्च अंकी धावसंख्या अर्थात 264 धावा बनवल्या गेल्या. आज पुन्हा एकदा इथे मात्र निलेश इंगवले एका वेगळ्या रेकॉर्डकडे जाणार का याकडे देखील आपण पाहणार आहोत. कारण काल देखील तुम्ही पाहिलं अगदी अशाच पद्धतीची मॅच सुरू होती. अक्षय तावरे आयकॉन होता. पहिल्या 2-3 षटकामध्ये खरं तर खूप शांत दिसला, पण शेवटच्या 2 षटकामध्ये तो इतका ॲग्रेसिव्ह झाला, त्यानं अगदी 4 ते 5 षटकार ठोकले आणि संघाला एका मजबूत स्थितीमध्ये तो घेऊन गेला. त्यामुळे आयकॉन खेळाडू संघामध्ये कशासाठी आहेत, त्यांचा रोल काय आहे, त्यांची जबाबदारी काय आहे, ह्या सर्व गोष्टी इथे खूप खरं तर महत्त्वपूर्ण आहेत. आज तुम्ही सुपर 8 पर्यंत पोहोचलात. तुमच्या टीमचं कॉम्बिनेशन कशा पद्धतीचं आहे, तुमचा गेम प्लॅन काय आहे, तुमच्या टीममध्ये तुमचा रोल काय आहे, ह्या सर्व गोष्टी खरं तर जाणून घेणं हे देखील मैदानावरती तितकंच महत्त्वपूर्ण आहे. 35 धावा षटक क्रमांक 5 कडे आपण जातोय. हो हो, याबरोबर पुढे एकदा एक्स्ट्रा कव्हरमध्ये बॉल येणार आहे. फिल्डर तिथे डीपमधनं बॉलपर्यंत पोहोचेल. 2 धावा मैदानावरती या ठिकाणी पूर्ण होत आहेत. स्कोर कार्डमध्ये पहा पुन्हा एकदा 2 धावांनी छोटासा बदलाव होणार आहे. 37 धावा 37 रन लॉस ऑफ 1 विकेट्स. अगदी बॉलिंग मार्कवरती तुम्ही पहा अमित तांबे बॉलिंग मार्कवरती आहेत. या अगोदर प्रथमेश राठोडचं 2 षटकं तुम्ही पाहिली, त्यांचा एक स्पेल संपताना तुम्ही पाहिले, त्यानंतर अतिरिक्त गोलंदाजांचा वापर. क्लीन बॉल तांडी घुल होतीये फलंदाज बाद. दुसरा धक्का. त्या गाण्यावर मला नाचायचंय. लावा ते गाणं. संधी साधून थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. अशोक फुटवेअर लोणीचे प्रोप्रायटर श्री रोहित सिसोदिया यांची बळीची टाळी टाळी. हे आपलं कसं वाटतंय. फलंदाज इथे आउट होताना, बॅट्समन आउट होताना पाहायला मिळेल. 37 धावसंख्येवरती दुसरा फलंदाज इथे आउट होताना तुम्हाला पाहायला मिळाला आहे. अगदी रोहित शर्माबद्दल आपण जी काही चर्चा केली, मध्यंतरी थोडासा वेळ आपल्याला या ठिकाणी मिळतो. हे रेकॉर्ड्स तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न नक्कीच मी या ठिकाणी करणार आहे. या अगोदर मी तुम्हाला रोहित शर्माचा रेकॉर्ड सांगितला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 264 बनवल्या. त्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सिक्सर, सर्वाधिक षटकार खेळण्याचा विक्रम हा देखील रोहित शर्माच्या नावावरती आहे. एक दिवसीय कारकिर्दीमध्ये 31वे शतक
अगदी रोहित शर्माच्या माध्यमातून देखील पूर्ण होताना तुम्हाला पाहायला मिळालं. त्यानंतर वर्ल्ड कपमध्ये संयुक्त सर्वाधिक जलद 1000 रन पूर्ण करणारा खेळाडू हा रेकॉर्ड देखील रोहित शर्माच्या नावावरती आहे. असे अनेक रेकॉर्ड तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. जाऊया पुन्हा एकदा मॅचकडे. धावफलक जर आपण पाहिलं 37 धावा इथे स्कोअर कार्डवरती आहेत. अमित तांबेला मिळालेलं यश, तर न्यू बाटल मैदानाच्या आतमध्ये इम्रान खान इथे तयार असेल. हो, याबरोबर पहा छेडछाड करण्याचा प्रयत्न होता आणि थोडंसं आपण पाहतो इथे व्हेरिएशन पाहायला मिळालं. बॉलमध्ये थोडीशी गती कमी होती. या गोष्टीचा फायदा बॉलिंग करणाऱ्या बॉलरला संघाला होताना पाहायला मिळाला. डॉट बॉल जो मैदानाच्या आतमध्ये येणार आहे. 37 धावा या स्कोअर कार्डमध्ये आहेत. पुन्हा एकदा लागोपाठचा दुसरा डॉट बॉल. कमी षटकांच्या सामन्यामध्ये तुम्ही लागोपाठचे 2-2, 3-3 बॉल ज्यावेळेस डॉट खेळत असता त्यावेळेस प्रेशर हा तुमच्यावरती नेहमीच वाढताना पाहायला मिळत असतो आणि अशा दबावामध्ये तुम्ही एखादा चुकीचा स्ट्रोक त्या ठिकाणी अटेम्प्ट करता आणि त्या ठिकाणी मात्र प्रतिस्पर्ध्याला विकेट बहाल करत असता. त्यासाठी खरं तर सिंगल डबल हे ह्या प्रश्नावरती एक सर्वोत्तम उत्तर ह्या सिच्युएशनमध्ये असणार आहे. पुढे एकदा बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल. कॅच टेकन, व्हेरी गुड कॅच. तिसरा फलंदाज इथे बाद असेल इम्रान खान. लावा ते गाणं. संधी साधून थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. अशोक फुटवेअर लोणीचे प्रोप्रायटर श्री रोहित सिसोदिया यांची बळीची टाळी. हे आता कसं वाटतंय. थँक्यू. इम्रान बाद होतील. त्यांच्या जागेवरती नवीन फलंदाज आपल्याला किरण शिर्के मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. एका बाजूला निलेश शिंगवले अजून मैदानावरती आहेत, पण 13 चेंडू 14 धावा जो परफॉर्मन्स निलेश शिंगवलेकडे आतापर्यंत पाहायला मिळायला पाहिजे होता तो मिळाला नाही. कुठंतरी इथे आतापर्यंत स्ट्रगल करतायत आणि पहा खरं तर आता इथून पुढे बिग हिटिंगची मैदानाच्या आतमध्ये गरज आहे. आतापर्यंत संघर्ष पाहायला मिळाला आणि हा संघर्ष गरजेचा आहे. माझ्या मनात लढत राहा, संघर्षाला मरण नाही. माझ्या मनात लढत राहा, संघर्षाला मरण नाही. थांबला तो संपला, पुन्हा त्याचे स्मरण नाही. संघर्ष हा तुम्हाला करावा लागेल. अपयश येणं, त्यातून विजय मिळणं, पराजय मिळणं हा त्यानंतरचा भाग आहे. पण विजय जरी मिळाला त्यानंतर पराजय जरी तुम्हाला स्वीकारायला लागला असेल तरी त्यातून मिळालेला अनुभव हा फार महत्त्वपूर्ण असतो आणि प्रत्येक गोष्टीमध्ये तुमच्याकडे अनुभव किती आहे यावरून त्या गोष्टीचं मूल्यांकन हे त्या ठिकाणी ठरत असतं. जाऊया मॅचकडे. पुन्हा एकदा फुल ऑफ लेनचा बॉल अगदी काऊ कॉर्नरमध्ये आपण पाहतोय. डीप लॉंगरमध्ये जाणार आहे. तिथे मात्र कार्पेट स्ट्रोक तुम्हाला पाहायला मिळाला. अगदी जमिनीला समांतर असा होता. धावफलक एका धावेने पुढे पोहोचतोय. छोटासा बदलाव पुन्हा एकदा होणार आहे. 38 धावा धावफलकामध्ये आल्यात. किरण शिर्के आलेत आणि पहा इथे मात्र शेवटचे काहीशे चेंडू बाकी आहेत. षटक देखील मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आता संपले गेले. 5 षटकं संपली आहेत. 5 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथमतः बॅटिंग करत असताना PCC प्रवरानगर 38 धावा 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये. 38 लॉस ऑफ 3 विकेट्स. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. श्री सचिन शिंदे पाटील व श्री पप्पू शेट गाडे पाटील रहीमपूर यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. थँक्यू. धावफलक आपण पाहतोय 38 आहे. पुढे एकदा सर्व क्रिकेट रसिकांचं स्वागत. शेवटचे 6 चेंडू आहेत आणि ह्या 6 चेंडूत बरंच काही तरी इथे मात्र फेरबदलाव तुम्हाला करावे लागतील. विशेषतः बॅटिंग करणाऱ्या टीमकडे सर्वांचं लक्ष असेल. विशेषतः आयकॉन इथे शेवटच्या षटकामध्ये मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. हे देखील खरं तर एक प्लस पॉईंट आहे. पण इथे मोठे फटके खेळावे लागतील. नुसतं नाव असून चालणार नाही. नावाला साजेल अशी कामगिरी देखील इथे करावी लागेल. फुल ऑफ लेनचा बॉल आणि याबरोबर आपण पाहतोय इथे डॉट बॉलची नोंद पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आहे आणि इथे संधी आहे. इथे हिरो बनण्याची संधी आहे आणि संधी आहे ह्या शब्दापेक्षा संधी निर्माण करणं हे फार गरजेचं आहे. कोणत्याही क्षणी एखादा प्लॅटफॉर्म तुम्हाला मिळाल्यानंतर त्या प्लॅटफॉर्मवरती इथे मात्र एक चांगल्या पद्धतीची प्रतिक्रिया, इथे एक चांगल्या पद्धतीचा परफॉर्मन्स देणं हे देखील तितकंच गरजेचं असेल. याबरोबर व्हाईट बॉल पहा निलेश शिंगवले इथे आपण पाहतोय नॉन स्ट्राईक. आनंद बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर कालूभाई यांच्याकडून वाईटची ही एक राय. थँक्यू. निलेश शिंगवले आयकॉन बद्दल आपण चर्चा करत होतो. पुन्हा एकदा या बॉल नंतर त्या विषयाकडे आपण जाणार आहोत.
हो पुढे एकदा टीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये प्रचंड मोठा गॅप आहे. वन बाउन्स बॉल जाणार आहे बाउंड्री लाईन पार. धावा मिळणार आहेत 4. नामदार षटकाचा बहारदार चौकार. रेषा भेदून गेला आर पार. सनसनीत चौकार. श्री जेडी बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिगे पाटील यांचा सनसनीत चौकार. थँक्यू. 4 धावेने धावफलक 43 धावा आहेत. आणि पहा निलेश इंगवले बद्दल आपण चर्चा करत होतो. सलामीसाठी आलेत, अजूनपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि जास्तीत जास्त स्ट्राईक शेवटच्या काही बॉलमध्ये निलेश इंगवले यांच्याकडे असणं फार गरजेचं आहे, कारण त्यांच्यामध्ये ती कॅपॅसिटी आहे. संघामध्ये आयकॉन म्हणून स्थान आणि विशेषतः खूप डेंजरस फलंदाज म्हणून देखील आपण त्यांना नेहमीच पाहत असतो. आणि द अटॅकिंग बॅट्समन म्हणून देखील निलेश इंगवलेची ओळख आहे. द ग्रेट फिनिशर म्हणून देखील निलेश इंगवलेची ओळख आहे. पण हा रोल इथे प्ले करावा लागेल. तुमची भूमिका काय आहे आणि त्या भूमिकेनुसार आज तुम्हाला संघामध्ये तुमचं स्थान निर्माण करत असताना इथे एक चांगला पद्धतीची इनिंग मैदानावरती खेळणं हे तितकंच गरजेचं असेल, कारण शेवटचे काहीशी चेंडू शिल्लक आहेत. 5.3 षटकं संपलेत, अजूनही 3 बॉल बाकी आहेत स्ट्रायकिंगवरती. आयकॉन निलेश इंगवले सरळ बॅटनं हा बॉल खेळलाय. गॅप तिथे भरपूर मोठा. फिल्डर तिथे खूप दूरवरती. बॉल जातोय बाउंड्री लाईन पार. धावा मिळतील 4. चौकार. सीमारेषा भेदून गेला आर पार. सनसनीत चौकार. श्री जेडी बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिगे पाटील यांचा सनसनीत चौकार. 48 धावा स्कोरबोर्डवरती आल्यात. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत निलेश इंगवलेसाठी. पुन्हा एकदा फाईन मध्ये हा बॉल चढणार आहे. फिल्डर तिथे दूरवरती. बॉल पर्यंत पोहोचेल. सिंगल तर येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि रनआउटची शिकार. बॅट्समन आउट. फलंदाज बाद. मला नाचायचंय. लावा ते गाणं. संधी साधून थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. अशोक फुटवेअर लोणीचे प्रोप्रायटर श्री रोहित सिसोदिया यांची बळीची टाळी. थँक्यू. न्यू बॅटल अंकुश शेकडे सर मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या दिवशी अंकुश शेकडे सरांची क्लिप, एक कॅचची क्लिप खूप व्हायरल झाली. यूट्यूबवरती देखील इन्स्टावरती देखील खूप ह्या कॅचची चर्चा पाहायला मिळाली. आणि आज आणि याबरोबर पुन्हा एकदा बॉल फाईट मध्ये जातोय. तिथे गॅप शोधण्याचा प्रयत्न असेल. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केलाय. 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 रन्स इथे कंप्लीट. आणि याबरोबर इनिंग मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो या ठिकाणी मात्र संपतीये. प्रथमतः बॅटिंग करत असताना फर्स्ट इनिंग मध्ये पीसीसी प्रवरानगर संघ 51 धावा बनवल्यात आणि श्री साई सह्याद्री टीम समोर 36 चेंडू मध्ये 52 धावेंचं टार्गेट. चेंडू मध्ये 52 धाव्यांचं टार्गेट इथे ठेवलेलं आहे. आणि पाहूया आता कशा पद्धतीनं सेकंड इनिंग मध्ये देखील सुपर 8 मध्ये ह्या टीम्स इथे मात्र चांगल्या पद्धतीची कामगिरी करणार. कोणती टीम इथे ही मॅच जिंकत आज पुन्हा एकदा इथे मात्र क्वालिफाय होण्याचा प्रयत्न करणार आहे हे देखील आता आपण पाहणार आहोत. कारण आज सुपर 8 पर्यंत पोहोचलेल्या 4ही टीम्स खूप मजबूत आहेत. त्यामध्ये खेळणारे अगदी लोकल बॉय, त्यानंतर तालुक्यातील आयडॉल खेळाडू, त्यानंतर आयकॉन हे देखील तितक्याच ताकदीचे आहेत. कारण सुपर 8 पर्यंत केला गेलेला प्रवास हा देखील तितकाच संघर्षमय होता. आणि त्यामुळे आपण पाहतोय खरं तर इथे सुपर 8च्या लढती देखील मैदानावरती पाहायला मिळतील. स्क्रीनवरती तुम्ही पहा अतिशय सुंदर दृश्य पाहायला मिळतंय ग्राउंडचं. त्यानंतर एका लाईट अपमध्ये अगदी टीम मैदानाच्या आतमध्ये येताना देखील तुम्हाला पाहायला मिळते. प्रत्येक प्लेयर किती ॲग्रेसिव्ह आहे, प्रत्येक प्लेअरकडे किती डिसिप्लिन आहे, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अलीकडच्या काळामध्ये दिसतंय. आणि त्याचं कारण देखील तुम्ही पहा क्रिकेटमध्ये व्यावसायिकता आलेली आहे. आज प्रत्येक खेळाडू येथे मात्र क्रिकेट व्यावसायिकदृष्ट्या खेळताना तुम्हाला पाहायला मिळतोय. प्रीमियर लीग फॉर्मॅटमधनं आज खरं तर टेनिस बॉल क्रिकेटला खूप चांगले खेळाडू इथे मात्र पाहायला मिळत आहेत. आणि ह्या स्पर्धेच्या माध्यमातून देखील तुम्हाला नवीन खेळाडू घडताना इथे मात्र पाहायला मिळतील. अतिशय जबरदस्त मॅच देखील इथे तुम्हाला पाहायला मिळेल. आता 36 चेंडू 52 बनवायच्यात आणि ह्या कशा पद्धतीनं बनवल्या जातील याकडे देखील सर्वांचं लक्ष आहे. फिल्डिंग करणारी टीम मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे. रणनीती काय असेल, कोणता गोलंदाज वापरला जाईल, त्यानंतर
बॅटिंग करणारी टीम मैदानाच्या आतमध्ये जशी येईल, कोणता फलंदाज असणार आहे, मिडल ऑर्डरमध्ये कोणता फलंदाज येईल, फिनिशर म्हणून कोणता फलंदाज इथे रोल प्ले करणार, ह्या सर्व गोष्टी आणि ह्या सर्व गोष्टींची चर्चा इथे चालू असेल. मी मात्र इथे थोडासा थांबतो, तुम्ही अजिबात कुठे जाऊ नका. आणि एक सूचना आहे, त्या ठिकाणी जे पवेलियन आहे, जे डगआउट्स आहेत ते फक्त खेळाडूंसाठी आहे. प्लीज माझी रिक्वेस्ट असेल तुम्हाला आयोजकांच्या वतीनं, जे त्या ठिकाणी प्रेक्षक बसले, तुम्हाला मंडप व्यवस्था केलेली आहे, ती जागा फक्त खेळाडूंसाठी राखीव आहे. सर्वांचं या ठिकाणी पुन्हा एकदा मी स्वागत करतो. आपण त्या ठिकाणी खुर्च्या ज्या चेअर्स आहेत त्या मोकळ्या करा. काही खेळ अजून तिथे बसलेले आहेत. सर्वांना माझी सूचना असेल, आपण त्या ठिकाणून थोडंसं बाजूला या. त्या खुर्च्या फक्त प्लेअरसाठी आहेत. सूचना संपते, जाऊया मॅचकडे. पुन्हा एकदा मॅचमध्ये नक्कीच रंगत इथे तुम्हाला पाहायला मिळेल, कारण दोन्ही टीम्सकडे तितके ताकदवान गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतील, तितके ताकदवान बॅट्समन तुम्हाला पाहायला मिळतील. 36 चेंडूमध्ये 52 बनवायच्यात. बनवल्या जाणार की डिफेंड करण्यामध्ये संघ इथे मात्र यशस्वी होणार, हे देखील आता आपण पाहणार आहोत. मी मात्र थोडासा थांबतो, तुम्ही अजिबात कुठे जाऊ नका, पाहत राहा. खऱ्या अर्थानं एक नामांकित अशी क्रिकेटची स्पर्धा, अर्थात लोणी प्रीमियर लीग, नामदार चषक, आणि यानंतर ऐकत राहा जुन्नर तालुक्यातील एक गोड आवाज, अर्थात जुन्नर भूषण समालोचक मनोज बेल्लेकर सर. धन्यवाद राहुल सर. 36 चेंडूमध्ये 52 धावसंख्येचा पाठलाग या ठिकाणी जो करायचा आहे, या 52 धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी आघाडीची जोडी जर अगदी आपण पाहिली तर मैदानाच्या आतमध्ये श्री साई सह्याद्री, रविभाऊ मते आणि वैभवदादा मते यांच्या मालिकेचा जो संघ आहे, या संघाकडून आघाडीची जोडी जर आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिली तर संघनायक सुहास खुळे आणि त्याचबरोबर आयकॉन प्रथमेश राठोड याला आपण निश्चितप्रमाणे पाहणार आहोत. 52 धावसंख्येचा पाठलाग निश्चितप्रमाणे या दरम्यान जो करायचा आहे, आणि हा पाठलाग करत असताना कशा प्रकारे ह्या धावा रोखल्या जातात, त्यासाठी PCC प्रवरा नगर, प्रवीण पटण आणि सिद्दीक बेग यांच्या मालिकेचा संघ इथे कशा प्रकारे शर्तीची झुंज देतोय हे पाहायला खूप मजा येणार आहे. प्रेक्षकांची गर्दीसुद्धा अगदी आपण रखरक्त ऊन आहे, रखरक्त ऊन निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय. आणि पहिला चेंडू शॉर्ट ऑन पोल, सीमारेषेच्या बाहेर, एक टप्पा खात 4 रन चौकार. सीमारेषा भेदून गेला आरपार, सनसनीत चौकार. श्री JD बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिगे पाटील यांचा सनसनीत चौकार. त्याप्रकारे धावसंख्या आपण पाहतोय, चौकाराच्या रूपाने धावसंख्येला त्याची सुरुवात आहे. शॉर्टपिच चेंडू त्याचा घेतलेला खरपूस समाचार या ठिकाणी अगदी आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या षटकासाठी गोलंदाजी मार्क होती किरण शिर्के, वांबोरी गावाला बिलॉंग करणारा खेळाडू. आणि या दरम्यान अगदी आपण पाहिले परत एकदा चेंडू सुंदर खेळला, गॅप खूप मोठा, चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर, अजून एक चौकार, लागोपाठचा दुसरा चौकार. सीमारेषा भेदून गेला आरपार, सनसनीत चौकार. श्री JD बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिगे पाटील यांचा सनसनीत चौकार. लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 चौकार, यावरून आक्रमकता किती विस्फोटक आहे प्रथमेश राठोड याची, ही निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय. प्रथमेश राठोड काय करामत करतोय आपल्याला पाहायचंय. 2 चौकार लागोपाठचे तर आलेत. प्रथमेश राठोड, रावडी राठोड, आणि परत एकदा इथे फाईन लेगला चेंडू सीमारेषेच्या बाहेर, लागोपाठचा तिसरा चौकार. 3 चौकार लागोपाठ.
सीमारेषा भेदून गेला आरपार सनसनीत चौकार श्री जेडी बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिगे पाटील यांचा सनसनीत चौकार. तीनही चौकार ऑन साईडला येताना पाहायला मिळाले. पहिला चौकार आला स्क्वेअर लेगला, दुसरा आला मिड विकेटला आणि तिसरा आला फाईन लेगला. स्क्वेअर लेग, मिड विकेट आणि फाईन लेग, 3 ठिकाणी 3 चौकार आलीत. परत एकदा खोलबट्याबद्दल चेंडू अगदी आपण पाहतो क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी अंकुश सर आहे, चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळत आहे. धापलकर धावसंख्या 13 धावा आहेत धावपलकावरती. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये पहिल्या क्रमांकाचं अजूनही चालू असलेलं जे आपल्याला पाहायला मिळतं. इथं लढल्याशिवाय पर्याय नाही आहे, लढावा लागणार आहे. प्रत्येक जण इथं लढण्यासाठी झालेला आहे आणि या लढण्यातून आम्हाला विजय कसा मिळला जाईल यासाठी शर्तीची झुंज मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय. आपल्या रीतिरिवाजाप्रमाणे चालीरीतीप्रमाणे अगदी आपण रोज सकाळी महाराजांची आरती घेऊन आपण नेहमीच या स्पर्धेची सुरुवात केलेली आहे. प्रत्येक दिवसाची सुरुवात आपण निश्चितप्रमाणे केली आहे. गॅपमध्ये चेंडू सीमा रेषेच्या बाहेर, सुहासच्या बॅट म्हणून चौकार 4 रन. सीमारेषा भेदून गेला आरपार सनसनीत चौकार श्री जेडी बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिगे पाटील यांचा सनसनीत चौकार. 17 वरती धावफलक. दोन्ही फलंदाज सुहास खुळे आणि प्रथमेश राठोड या दोन्ही फलंदाजांनी चौकाराने खातं खोललेलं आहे. आणि भन्नाट वेगणीच्याप्रमाणे यावेळेस आपल्याला पाहायला मिळाला. इथं धाव घेण्याचा प्रयत्न होता का, परंतु त्यानंतरचा अगदी नकार आपल्याला पाहायला मिळाला. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये पहिल्या क्रमांकाचं संपलं गेलं. धावप्रकार धावसंख्या बिनबाद 17. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. श्री सचिन शिंदे पाटील व श्री पप्पू शेठ गाडे पाटील रहीमपूर यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. थँक्यू. 17 धावा आहेत धावफलकावरती आणि उर्वरित 30 चेंडूमध्ये 35 धावा अजून या दरम्यान वाढवायच्या आहेत. रोज आपण महाराजांची आरती निश्चितप्रमाणे घेत आपल्या दिवसाला आपण सुरुवात करत असतो. करून एक प्रकारची स्फूर्ती आपल्याला महाराजांच्या आरतीनंतर आपल्याला जी मिळत असते ती एनर्जी मिळणं सगळ्यात गरजेचं असतं. म्हणून आपण रोज महाराजांची आरती घेत असतो. कारण त्यांचा इतिहास खूप मोठा आहे की आपण नेहमी म्हणतो की ना भूमीच्या तुकड्यासाठी ना सोन्याच्या सिंहासनासाठी, ना भूमीच्या तुकड्यासाठी ना सोन्याच्या सिंहासनासाठी माझे राजे लढले फक्त रयतेच्या सुखासाठी, स्वराज्यासाठी. आणि माझा राजांचा प्रत्येक मावळा लढला जगला तो फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासाठी. ती लढाई लढणारा मावळा खूप तितक्या ताकदीचा होता. गोलंदाजीवरती तयार आसिफ खतीब. यावेळेचं चिन्ह आपण पाहतोय पॉइंटला. प्रथमेच्या बॅट मधून अजून एक चौकार. याही गोलंदाजाचं स्वागत आहे. 4 रन. सीमारेषा भेदून गेला आरपार सनसनीत चौकार श्री जेडी बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिगे पाटील यांचा सनसनीत चौकार. सुरुवातीला अगदी आपण पाहतो की शफल खेळण्याचा प्रयत्न होता ऑन साईडला, पण जसा चेंडू उजवेटीच्या बाहेर असं पाहिलं पॉइंटला चेंडू पाठवला सीमारेषेच्या बाहेर. ही खासियत आहे. परत एकदा यावेळेस ओ हो इथे क्षेत्ररक्षण खराब, नजर हटी, दुर्घटना घटी. 4 रन. सीमारेषा भेदून गेला आरपार सनसनीत चौकार श्री जेडी बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिगे पाटील यांचा सनसनीत चौकार. शरीराच्या साहाय्याने चेंडू आणण्याचा प्रयत्न केला होता. म्हणजे मला इथं क्षेत्ररक्षण अशा प्रकारचं मात्र तिथला क्षेत्ररक्षक असं वाटलं पण नव्हतं. परत एकदा आपण पाहिलं की आतमध्ये चेंडू आहे, तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे, तिथे क्षेत्ररक्षण चांगलं होतं पाहिले मिळालं. त्या दरम्यान आलेली एक सिंगल आहे आणि सिंगलच्या रूपाने धापलक धावसंख्या जी आहे 26 धावा 26. षटक क्रमांक दुसरं जे मैदानाच्या आतमध्ये चालू असताना 26 झाल्या 26 बनवायचे आहेत. निम्म्या झाल्यात, निम्म्या अजून बनवायच्या आहेत. सुहास आता इथं अगदी आपण पाहतोय जो स्ट्राईकला संघाचा संघनायक, तर समोरच्या बाजूला अगदी प्रतिस्पर्धी संघाचा संघनायक आहे आसिफ खतीब.
या दरम्यान अगदी आपण पाहिलं रिवाचा प्रयत्न केला गेला होता. एक सिंगल आरामात येते आणि ही सिंगल बाईची रोपण येताना आपल्याला पाहायला मिळाली. आपल्याकडे धावसंख्या 27. पलीकडच्या बाजूला साईड स्क्रीनच्या तिथे बसलेल्या माझ्या 2-3 मित्रांना विनंती राहील, धन्यवाद. पलीकडे बसलेले अजून 2 जण सर तिथं फक्त साईड स्क्रीनच्या तिथं बसू नका, विनंती राहील. थँक्यू. या दरम्यान आपण पाहिले चेंडू लॉंगॉनला जो पोहोचला आहे त्या दरम्यान एक सिंगल येताना आपल्याला पाहिले मिळते. आरामात आली एक सिंगल आहे. धाबा धावसंख्या जी आहे ती 28. 25 चेंडू 24 धावा. 25 चेंडू 24. या दरम्यान अगदी आपण पाहतो क्षेत्ररक्षण थोडंसं इष्टरक्षकाच्या आता चेंडू न आल्यामुळे थोडंसं खराब होताना पाहायला मिळाले. वाईड बॉल आणि +1 वाईडच्या रूपाने 2 धावा. हा गेला वाईड. आनंद बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर कालूभाई यांच्याकडून वाईडची ही एक रन. धाबा धावसंख्या 30. अजूनही बनवायच्यात 22. आणि बघे चेंडू मात्र पोहोचला जाईल डीप एक्स्ट्रा कव्हरला सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत षटकार छेरण. कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांगडिंग. छत्रपतींचा छावा या मिळाल्या 6 धावा. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स अँड बिल्डर लोणी शहरचे प्रोप्रायटर श्री वैष्णव कुमार त्रिभुवन व श्री गणेश अहिर पाटील यांचा दणदणीत षटकार. 2 षटकं संपली. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. श्री सचिन शिंदे पाटील तिथे जी शालेय 3 विद्यार्थी दिसतात ना साईड स्क्रीनच्या समोर बसलेले, तुम्ही आता सगळ्यांना दिसताय. ते लाल टी शर्टवाले सांगतायत ना बसू नका तिथं, तुम्ही त्यांचं ऐका बरं. ते कसं आमचं ऐकतायत, ते आमचं ऐकतात की नाही, बसत नाही ना ते तिथं, तुम्ही पण त्यांचं ऐका ना. त्यांनी कसं आमचं ऐकलं की ते उठले का नाही लगेच. भाऊंना विनंती राहील, भाऊ तिथं बसण्यास परवानगी नाही आहे. लाल टी शर्ट घातलेले तुम्ही 2 जण ऑनस्क्रीन दिसताय, तुम्ही तुमच्या मोबाईलवर पहा, तुमच्यावरच कॅमेरा आहे आता. धन्यवाद. या दरम्यान अगदी आपण पाहतो चेंडू फाईन लेगला पोहोचला. सीमा रेषेच्या परत एकदा बाहेर आहे. 4 रन चौकार आहे. सीमा रेषा भेदून गेला आरपार. सनसनीत चौकार. श्री JD बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिगे पाटील यांचा सनसनीत चौकार. थँक्यू. एक रेकॉर्ड आहे या स्पर्धेतलं. 15 चेंडू सामना संपलेला. 15 चेंडू सामना संपलेला एक रेकॉर्ड आहे. पायरन्स क्रिकेट क्लब या संघाने 15 चेंडूत सामना संपवलेला आहे. ते रेकॉर्ड्स मोडलं जाईल का? पण आतापर्यंत 14 चेंडू टाकून झालेत, अजून 12 धावा बनवायच्या. गोलंदाजीवरती परत येतात तयार निलेश इंगवले. अगदी आपण पाहतो गोलंदाजी मार्कवर. आणि या दरम्यान चेंडू पोहोचला गेला मिड विकेटला. सीमा रेषेच्या बाहेर आहे. षटकार छेरण. कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांगडिंग. छत्रपतींचा छावा या मिळाल्या 6 धावा. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स अँड बिल्डर लोणी शहरचे प्रोप्रायटर श्री वैष्णव कुमार त्रिभुवन व श्री गणेश अहिर पाटील यांचा दणदणीत. आणि या दरम्यान अगदी आपण पाहतो चेंडू पोहोचला जाईल कव्हरला सीमा रेषेच्या बाहेर. 4 रन चौकार. सीमा रेषा भेदून गेला आरपार. सनसनीत चौकार. वन हॅज स्ट्रोक. आणि सामना संपलाय का? हो, सामना संपलाय. नाबाद या जोडीने आपल्या संघाला विजय मिळवून दिलाय.
चला यानंतरच्या सामन्याचा टॉस आपल्याला करायचा, पण तत्पूर्वी आपण या जोडीचं कौतुक करूया. प्रथमेश राठौड़, जो मैं बोलता हूँ वो मैं करता हूँ और जो मैं नहीं बोलता वो डेफिनेटली करता हूँ.